नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI अपडेट्समध्ये आपले सरकार महाडीबीटी यांच्यामार्फत म्हणजे शासनामार्फत ITIच्या मुलांना दर महिना ₹500 या दराप्रमाणे स्टायपेंड मिळणार आहे। याबद्दल अपडेट किंवा फॉर्म तुम्ही भरलेच असणार, तर त्यानुसार तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती व कधी रक्कम येईल याचा अंदाज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर एक स्टेप तुमची बाकी राहिली असेल असं वाटत आहे, कारण ही स्टेप जर तोपर्यंत पूर्ण करणार नाही तर तोपर्यंत पुढच्या ज्या फंड देण्याच्या गोष्टी आहेत त्या बाकी राहू शकतात। तर लवकरात लवकर ही स्टेप पूर्ण करा। तर सगळ्यांनी जाऊ त्या व्हिडिओकडे, जो व्हिडिओ सुरुवातीला बनवलेला होता। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जाते। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो, इथे 5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता। ॲडमिशन झालेल्या विद्यार्थी म्हणजे सर्व मुलांना, ITI ॲडमिशन झालेल्या सर्व मुलांना आणि इतर ॲडमिशनच्या सुद्धा सर्व मुलांना गव्हर्नमेंटकडून दर महिना पैसे मिळणार आहेत, परंतु तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत 5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता। त्याप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून सदर ॲप्लिकेशन केलेलेच आहेत। तर हे ॲप्लिकेशन केल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये साधारण ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे, परंतु आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर एक मेसेज येत आहे बघा, इन्फॉर्मेशन। ज्यावेळी तुम्ही लॉग इन कराल तुमच्या महाडीबीटी पोर्टलवरील अकाउंटला, त्यावेळी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन येत आहे, ॲज पर UIDAI गाईडलाइन्स यू हॅव टू अपडेट युअर आधार डिटेल अगेन टू गेट युअर बेनिफिट ऑन टाईम, सो प्लीज अपडेट द सेम हिअर। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आधार अपडेट करायचं आहे, आधार अपडेट डिटेल्स, आधार अपडेट ज्या आधारचा OTP टाकून ह्या डिटेल्स पूर्ण करायच्या आहेत असं या ठिकाणी मेसेज येतो आहे, तेव्हाच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे। आता आधार डिटेल्स अगेन म्हटले आहे, त्यामुळे तुम्हाला या बेनिफिट मिळण्यासाठी परत एकदा आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं दिसत आहे। तर इथे ओके केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायला येतो, तर इथे तुम्ही अपडेट युअर आधार ॲज पर आधार म्हटल्यानंतर, म्हणजेच या ठिकाणी 100% जरी प्रोफाईल झालेली असली, तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, कोर्स डिटेल टाकली, पास्ट क्वालिफिकेशन टाकलं, तर ह्या सगळ्या डिटेल टाकल्यानंतर परत एकदा आधार अपडेट करायचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर इथे क्लिक करा, म्हणजे तुम्हाला एक OTP येईल, ती OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन होऊन जाईल। त्यानंतर तुम्ही या होम पेजला बरेच स्कीम दिसत आहेत, तर यामध्ये ऑल स्कीममध्ये आपण जी माय अप्लाइड स्कीम केलेली आहे त्या स्कीमवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तुमची स्कीम दिसणार आहे। अंडर स्क्रुटिनी, अप्रूव्ड ॲप्लिकेशन, रिजेक्टेड ॲप्लिकेशन, फंड डिस्बर्समेंट। तर यामध्ये पुढे गेल्यानंतर आता ऑल स्कीममध्ये खाली माय अप्लाइड स्कीम या टॅबला जायचं आहे। इथे तुम्हाला माय अप्लाइड स्कीममध्ये अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जो स्टायपेंड ऑफ 500 पर मंथ हा जो स्कीम अप्लाय केलेली आहे त्याची डिटेल इथे दिसत आहे। तर इथे तुम्हाला स्टेटस अंडर DDO म्हणजे सध्या व्हेरिफिकेशन चालू आहेत आणि तुम्ही भरलेला फॉर्म इथे दिसणार आहे, आणि चेक रिडीम स्टेटस केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिटेल अशा प्रकारे दिसतं आहे। फर्स्ट इन्स्टॉलमेंट 2750, इथे इन्स्टिट्यूट स्टेटस अप्रूव्हल अवेटिंग, स्टुडंट स्टेटस अवेटिंग अप्रूव्हल, सेकंड इन्स्टॉलमेंट ते सुद्धा दिसत आहे, आणि टोटल खाली गेल्यानंतर 5500 हे एका वर्षामध्ये तुम्हाला मिळणारे डिटेल दिसत आहेत। अशा प्रकारे 11 महिन्याचे 5500 दिसत आहेत। तर ह्या प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे। तर ही प्रोसेस तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची आधार व्हेरिफिकेशनची, म्हणजेच युजर ID पासवर्ड टाका, लिंक खाली देत आहे त्याच्यात युजर ID पासवर्ड टाका। आता ह्या तुम्हाला पैसे कधीपर्यंत मिळतील, तर इथे बघा वर होतं आहे की ॲप्लिकेशन जे आहेत ते साधारण त्याची डेट वाढवलेली आहे 30 एप्रिलपर्यंत असं म्हटलेलं आहे। म्हणजे नवीन ॲप्लिकेशन, रिन्युअल ॲप्लिकेशन, तर ह्याची 30 एप्रिलपर्यंत डेट वाढवल्यामुळे आपल्याला अजून एक
15-20 दिवसानंतर सगळे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत. जास्तीत जास्त लवकर, कारण बऱ्यापैकी ॲप्लिकेशन चालली आहेत, काही अजून ॲप्लिकेशन करायची आहेत. तर ज्यांची अद्याप ॲप्लिकेशन बाकी राहिली आहे त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करूनसुद्धा त्या ठिकाणी आधार अपडेट करून सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे, म्हणजे तुम्हाला हा बेनिफिट लवकरात लवकर शासनाकडून दिला जाणार आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.